नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता सकाळी सकाळी ईश्वरी अभंग स्नान करून तयार झालेली असते. त्याच वेळेला अर्णव उठतो आणि किती वाजले असं विचारतो. ईश्वरी म्हणते की सर 6 वाजलेत. मग तो म्हणतो की वा, आज तू इतक्या पहाटे तयार झालीस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर असं काय करताय, आज दिवाळी आहे ना आणि पहिली अंघोळ आहे त्यामुळे. तेव्हा मग आता असं म्हटल्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो. आणि त्यानंतर मग ईश्वरीला तो म्हणतो की बरोबर आहे तुझं. म्हणजे कसं आहे ना, तू या घरची सून आहेस ना, आणि या घरची सून ही इतक्या उशीरपर्यंत कशी झोपून राहू शकते ना. घरची लक्ष्मी इतक्या उशिरापर्यंत या पहिल्या अभंग स्नानाला झोपून राहू शकत नाही, बरोबर की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर म्हणजे हे लक्ष्मी वगैरे नको, पण ईश्वरी ठीक आहे. त्यावेळेला मग तो म्हणतो की अरे असं काय म्हणतेस तू. तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो की खरंच म्हणजे ही दिवाळी ना खूप स्पेशल असणार आहे. खरं तर या दिवाळीला मी खूप आनंदी आहे. आणि कम ऑन मिस इंदोर, तू असा चेहरा पाडून का बसली आहेस. अगं पहिली दिवाळी आहे आपली, तर वी शूड सेलिब्रेट ना. असं म्हणून आता तो तिला म्हणतो की मला तर यावर्षी खूप आनंद झाला आहे. यावर्षी माझ्यासोबत दिवाळीला तू या घरी आहेस, त्यामुळे माझा आनंद आणखी वाढला आहे. तेव्हा ईश्वरी त्याला विचारते की सर खरंच तुम्हाला मी समोर आहे यावेळेला म्हणून आनंद झाला आहे. कमाल आहे. तेव्हा तो म्हणतो की येस मिस इंदोर, मला खरंच आनंद झाला आहे. तुझं मला माहीत नाही आहे, परंतु मला खरंच मनापासून आनंद झाला आहे. ही दिवाळी माझी एकदम स्पेशल असणार आहे, कारण यावर्षी तू माझ्यासोबत आहेस आणि त्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद होतो आहे, असं तो आता बोलून दाखवतो. त्यामुळे ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे चल मिस इंदोर तू पुढे हो, मी पण आवरून लगेचच येतो. असं म्हणून आता अर्णव हा उठून बेडवरून चाललेला असतो. तो म्हणतो की मिस इंदोर तू तोपर्यंत खाली हो, आणि तो तिथून निघतो. तेव्हा आता ईश्वरी तिथेच विचार करत राहते की नक्की आता अर्णव जे काही बोलला ते खरं आहे का. ईश्वरीच्या डोक्यात विचार येऊ लागतो की खरंच आता अर्णव सर बोलले की ते आनंदात आहेत म्हणून. खरंच अर्णव सर माझ्यामुळे आनंदात आहेत का, की ते फक्त असंच बोलायचं आहे म्हणून बोललेत. असा विचार आता इथे ईश्वरीच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि तिच्या डोक्यात ते सगळे विचार आता सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे आता ईश्वरी ही जात असते खाली, तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर कोणाचा तरी मेसेज येतो आणि तिचा मेसेज येत असताना ती पटकन बघते. तो खरं तर राकेशचा मेसेज असतो आणि राकेशचा मेसेज ती आता वाचते. तर त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की ईश्वरीजी तुम्हाला शुभ दीपावली, आणि बघा ना किती आनंद आहे की यावर्षी आपली पहिलीच दिवाळी आहे आणि तेही एकाच घरामध्ये. आता तो मेसेज वाचल्यानंतर ईश्वरीला खूपच राग यायला लागतो आणि नंतर इकडे खाली अंजली येते आणि सगळ्यांना आवाज देते की चला हा सगळेजणं, कुठे आहात सगळेजणं. मग सगळे आता एक एक करून बाहेर येतात आणि ईश्वरी पण खाली येते. तेव्हा अंजली विचारते की काय गं ईश्वरी, चिंटू कुठे आहे. तेव्हा मग ईश्वरी तिला म्हणते की हो येतात आहेत ते. तेवढ्यातच खूप सुंदर, अतिसुंदर असं म्हणून मुद्दामच ईश्वरीकडे बघून राकेश बोलत असतो. तेव्हा मग अंजलीला असं वाटत असतं की तो तिच्याबद्दलच बोलतोय की काय. तेव्हा तो म्हणतोय की खूप सुंदर दिसत आहेत सगळेजण, खूप छान. मग सगळ्यांचं तो असं कौतुक करायला लागतो. त्यानंतर राकेश बोलत असतो की अरे चला एक काम करा, आता सगळ्यांची अंघोळ झाली आहे, मग आपण कार्ट फोडून घेऊया. तसंही आपल्याला शुभमुहूर्त पहाटेचा चुकवायला नको. असं म्हटल्यावर आता आकाश म्हणतो की राईट जीजू, चला आपण सगळेजण आता कार्ट फोडून घेऊया. असं म्हणून आता सगळेजण येत असतात. त्याचबरोबर इथे आता मामा म्हणायला लागतो की काय चला जावई बापू. तेवढ्यातच आता अर्णव येणार आहे असं विचारल्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो की नाही, तसंही अर्णव कुठे या सगळ्या रीती फॉलो करतो. तो हे सगळं करतच नाही दरवर्षी, त्यामुळे आपणच करायचं आहे सगळं. नंतर मग असं म्हटल्यावर अर्णव तिथून समोरून येतो आणि म्हणतो की नाही, आपणच नाही करायचं आहे, मी पण यावर्षी कार्ट फोडणार आहे. असं म्हटल्यानंतर सगळेजण त्याच्याकडे बघायलाच लागतात. ईश्वरी आणि अंजली यांनाही खूप आनंद झालेला असतो. आता अर्णव छानपैकी तयार होऊन खाली उतरतो आणि सगळ्यांसमोर बघत असतो. त्यावेळेला खरं तर राकेशला ते पाहून धक्काच बसलेला असतो. आता राकेश म्हणायला लागतो की काय अर्णव यावर्षी तू. तेव्हा मग तो म्हणतो की येस जीजू, यावर्षी मी पण हे कार्ट फोडणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर अंजली म्हणते की अरे वा, म्हणजे चिंटू यावर्षी आमच्याबरोबर सगळ्या काही रीतीभाती फॉलो करणार आहे. खरंच खूप आनंद आहे. आणि तसं बघायला गेलं तर ईश्वरी हे सगळं ना झालं आहे ते तुझ्यामुळे. खरं तर अर्णव हे सगळं करायचं नाही, परंतु आता सगळं हे तो तुझ्यामुळे करणार आहे.
तेव्हा अर्णव म्हणतो की हो ताई, हे कार्ट फोडणं म्हणजे इज सिम्बॉल ऑफ आपण त्या नरकासुराचा वध करतो, बरोबर ना? त्यामुळे हे सगळं आपण करणार आहोत आणि मलाही आज यावर्षी हे करायचं आहे. त्यावेळेला ती म्हणते की हो अगदी बरोबर बोललास चिंटू. म्हणजे काय आहे ना, श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता आणि त्यासाठी आपण हे रीत फॉलो करतो. खरं तर आता इथे आजी असती ना, तर तिने सगळी स्टोरी आपल्याला सांगितली असती. मग आकाश म्हणतो की हो हो, आता ना ही सगळी स्टोरी खूप आमची ऐकून झाली आहे. त्याबरोबर मामा म्हणतो की चला मग मी सांगतो ही स्टोरी. त्यावेळेला लगेचच आकाश म्हणतो की नको डॅड, काही नको. कसं आहे ना, आजीने खूप वेळा ही स्टोरी सांगितलेली आहे. त्यामुळे ना ही स्टोरी अगदी पाठ झालेली आहे. काही सांगण्याची गरज नाही आहे. असं म्हटल्यावर आता सगळेजण त्याच्याकडे बघून हसायला लागतात. त्यानंतर मग आता लगेचच पुढे अंजलीकडे बघतच आकाश म्हणतो की चल ताई, आपण सुरुवात करूया. आणि मग यावेळेला सगळं बघितल्यानंतर अर्णव म्हणतो की ओके, यावेळेला मी सगळ्यात पहिले कार्ट फोडणार आहे. दे ताई. तेव्हा मग आता ईश्वरी ते कार्ट त्याला देते आणि नंतर मग आता ईश्वरी ही अगदी आनंदानेच त्याच्याकडे बघत राहते. मात्र राकेश खूप जास्त आनंदात असतो. त्याला तर खूपच बरं वाटत असतं. त्याच वेळेला इथे आता अर्णव हा पुढे येतो आणि मुद्दामच तो राकेशकडे त्यावेळेला बघत असतो. खरं तर त्याला नरकासुराचा वध म्हणजेच राकेशचाच वध केल्यासारखं फील घ्यायचं असतं. म्हणजेच त्याला तसंच वाटत असतं की अशाच प्रकारे आपण राकेशला पायाखाली चिरडून टाकायचं आहे. आता अर्णव खाली कार्ट ठेवतो आणि नंतर मग अगदी अंगठ्यानेच ते फोडून टाकतो. त्यावेळेला सगळेजण आता हसायला लागतात आणि नंतर राकेशला मात्र या सगळ्याचा खूप राग येत असतो. अर्णवला राकेशबद्दलची जी चीड असते ती सगळी चीड त्या पूर्णपणे कार्ट्यावर निघते आणि पूर्णपणे अर्णव आता चिडलेला असतो. त्यावेळेला सगळेजण एक एक करून ते कार्ट फोडत असतात. आता ईश्वरी पण ते कार्ट आकाशला देते आणि नंतर मग राकेश तोही ते कार्ट फोडण्यासाठी चाललेला असतो. तेव्हा तो ईश्वरीला मागतो की ईश्वरीजी प्लीज मला द्या. तेव्हा मग ते कार्ट घेऊन तो बाजूला येतो आणि हे सगळं अर्णव आता बघत असतो. मुद्दामच ईश्वरीकडून ते कार्ट घेऊन तो आता पुढे आलेला असतो आणि पुढे येत असताना त्याचं लक्ष पूर्णपणे ईश्वरीकडेच असतं की ईश्वरी काय करत आहे. तर इथे आता राकेश हा पूर्ण ईश्वरीकडे बघत असताना अंजलीचं अजिबातच लक्ष नसतं. तो बाजूला येतो आणि ते कार्ट फोडत असतो आणि हे सगळं करत असताना खरं तर ईश्वरीचं हे अर्णव आणि एकमेकांकडे लक्ष असतं आणि अंजली मात्र पुढे जाऊन चांगले फोटोज काढण्यामध्ये दंग राहिलेली असते. आता आकाश हे अंजलीचे फोटो काढत चाललेला असतो आणि तो म्हणत असतो की ताई अशी उभी राहा आणि तिला तसे पोजेस द्यायला सांगत असतो. तर इथे राकेश मात्र खूप आनंदात असतो, कारण त्यालाही असंच वाटत असतं की त्याने अर्णवलाच काहीतरी मारलं आहे. म्हणजे दोघांच्याही मनामध्ये जो काही राग असतो तो सगळा त्या वेळेनुसार निघत असतो. मग आता इथे कोणाचा तरी मेसेज येतो आहे का म्हणून बघून राकेश फोन बाजूला घेतो. तेवढ्यातच आता इथे राकेश हा फोनवर बोलत असताना सगळेजण आपापले फोटोज काढण्यामध्ये बिझी असतात. अंजली ही आकाशकडून तिचे छान छान असे फोटोज काढून घेत असते आणि त्याच वेळेला इथे आता ईश्वरी मात्र बाजूला उभी असते. अर्णव हा राकेशच्या इथे जाऊन उभा राहतो आणि अर्णवला माहीत असतं की हे सगळं चाललं आहे ना, ते राकेशचं सगळं मुद्दाम चालू आहे. त्यामध्ये त्याचं काहीच तथ्य नाही. मग आता अर्णव हा राकेशजवळ जाऊन उभा राहतो आणि त्याला म्हणतो की तुम्हाला काय वाटलं असेल की हे जे काही आपण फोडलं आहे त्याला काय म्हणावं? खरं तर माझी अशी इच्छा आहे ना की त्या कार्ट्याच्या जागी तुम्ही होतात आणि तुम्हाला मी तिथे इमॅजिन करून ते कार्ट फोडलं आहे. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की चिंटू, अरे असं काय बोलतोयस तू? म्हणजे असं होणं शक्य आहे का? अरे त्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे आपण हे करतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, मी पण तेच बोलतोय ना, आम्हाला पण या राक्षसाचाच वध करायचा आहे. त्यावेळेला आता लगेचच तो म्हणायला लागतो की अरे चिंटू, असल्या कसल्या गोष्टी करतोयस तू? अरे दिवाळी आहे, दिवाळीमध्ये छान गोड गोड शुभेच्छा द्यायच्या असतात, तर तुझं हे सगळं काय चाललं आहे चिंटू? त्यामुळे लगेचच तो राकेश म्हणायला लागतो की अहो ईश्वरीजी, तुम्ही पण सांगा, दिवाळीच्या वेळेला चांगल्या शुभेच्छा द्यायच्यात आणि हा कसला विषय काढून बसलायत? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की काय ना, विषय काढला नाही आहे, आम्हाला कायमचाच हा विषय संपवायचा आहे. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की समजलं ना? तेव्हा तो म्हणतो की नाही, समजलं नाही आणि कधी समजणारही नाही. अंजली आवाज देते की काय चाललंय तुमचं? चला सगळेजण फराळ करायला चला, किती गप्पा मारणार आहात? असं म्हणून आता अंजली त्यांना आवाज देते आणि मग लगेच राकेश म्हणतो की बघितलं, ऐकलत ना, चला आता फराळ चाखायला चला. असं म्हणून तो ईश्वरीकडे मुद्दामच बघतो आणि चला चला सगळेजण, शुभ दीपावली असं त्यांना तो दोघांनाही बोलतो टोमण्याने अगदी आणि बाजूला निघून जातो. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही येत असतात.
ईश्वरी आता सगळ्यांना खायला देणार असते. सगळेजण अगदी नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात. आता ईश्वरी म्हणत असते की फराळ रेडी आहे, सगळेजण आता चाखून बघा कसा झाला आहे ते मला सांगा. आता ईश्वरीने छान असा सगळ्यांसाठी फराळ बनवलेला असतो. तो पाहून सगळ्यांच्याच तोंडाला आता पाणी सुटलेलं असतं. तेव्हा मग मामा आणि बाकीचे सगळे सुरुवात करायला लागतात. आता मामा हा लाडूचा पहिला घास घेतो आणि म्हणतो की ईश्वरीने फराळ बनवलं असेल तर एकदम उत्तमच असणार आहे. तो तिचं कौतुक करायला लागतो आणि त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही मामाकडे बघतच राहिलेली असते. मामा म्हणतो की चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. असं म्हणून ते दोघं एकमेकांकडे बघतात आणि मग ईश्वरीला बघतच लगेचच लाडू चाखत म्हणतो मामा की वा 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 एकदम बढिया, ईश्वरी एकदम मस्त झालेलं आहे हा सगळं. आणि तो तिच्या आता फराळाचं कौतुक करायला लागतो. त्यावेळेला मामी ते सगळ्यांचं कौतुक बघून म्हणत असते की अरे वा, म्हणजे हे बरोबर माहीत आहे हिला की सगळ्यांच्या म्हणजेच मनात जाण्याचा मार्ग हा पोटातून असतो, म्हणजेच लोकांच्या मनात घर करण्याचा मार्ग हा पोटातून जातो, बरोबर ना. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की मामी आपल्या लोकांच्या नाही हो, म्हणजे आपल्या माणसांच्या असं म्हणा. खरं तर ही सगळी माझीच माणसं आहेत आणि त्यांच्यासाठीच मी हा फराळ बनवला आहे अगदी मनापासून. असं ते बोलल्यावर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि खरं तर ईश्वरीने या घराला आपलं मानलं आहे याचा आनंदही त्याला झालेला असतो. आणि त्यानंतर आता अर्णव पण फराळ चाखत असतो. त्यावेळेला खरं तर ईश्वरीलाही अर्णव काय म्हणतो हे सगळं ऐकायचं असतं, म्हणून ती तिकडे त्याच्या बाजूलाच उभी असते. त्यावेळेला आता अर्णव फराळ खात असताना आकाशही म्हणतो की अरे वा वा वा, खरंच खूप छान झाला आहे फराळ सगळाच. मग तो म्हणतो की ईश्वरी खरंच खूप छान, आणि यावेळेला ना दादा खूप खुश होणार आहे, त्याला त्याच्या आवडीचा फराळ खायला मिळणार आहे. त्यानंतर आता अंजली ही बघायला लागते आणि राकेशही म्हणतो की वा, फराळ असा उत्तम झालेला आहे ना, की असं वाटतंय की बनाने वाले के हात चुम लूं. तेव्हा अंजली म्हणते की काय बोलताय हो तुम्ही पण हे. तेव्हा लगेच तो म्हणतो की अगं असंच मस्करी केली गं, आणि तसंही माझ्या मेहुण्याला म्हणजेच आपल्या अर्णवला मी मस्करी केलेली काही वाटत नाही. तेव्हा अर्णव आता गप्पच बसलेला असतो, तो काहीच बोलत नाही. त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की ईश्वरी तुमची पहिली दिवाळी आहे ना, कम ऑन आता तू दादाला भरव. तेव्हा मग आता ईश्वरी अर्णवकडे बघतच बसते. तेव्हा अंजली म्हणते की हो अगं भरव, काहीच प्रॉब्लेम नाही. आता अर्णव पण म्हणतो की ओके मला भरवतो ईश्वरी. तेव्हा ईश्वरी आता अर्णवला लाडू भरवते आणि अर्णव जेव्हा लाडू खातो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो. खरं तर हे सगळं बघून राकेशचा नुसता जळफळाटच होत असतो. तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवकडे बघायलाच लागते आणि म्हणते की कसं झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते खूप छान, आणि अंजली पण म्हणते की ईश्वरी खरं या फराळाची चव अगदी उत्तमच आहे गं, खूप छान, अगदी मनापासून केलं सगळं. तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडून सगळा अख्खा लाडू खाऊन घेतो आणि तरीही दुसरा लाडू पण मागतो. आता सगळे बघत राहतात की अर्णवचा दरवर्षी डाएट असतो, परंतु यावर्षी चक्क ईश्वरीच्या हातातून अर्णव 2-2 लाडू खातोय. हे पाहून सगळ्यांना अगदी गंमतच वाटत असते. नंतर मग तो म्हणतो की मी सिंदोर, हे लाडू एकदम अप्रतिम झालेत, एकदम बढिया. असं म्हणून तो आता तिचं मुद्दामच कौतुक करत असतो आणि म्हणतो मी सिंदोर, हे लाडू खाताना खरंच मला खूप मजा येते. आणि हे सगळं असं बोलत असताना सगळेच त्याच्याकडे बघत राहिलेले असतात. आकाश म्हणतो की वा, दादा तर एकदम बदलला आहे. आणि नंतर मग आता मामाही म्हणतो की हो अगं ईश्वरी, या अगोदर चिंटू म्हणजेच आमचा अर्णव हा एकाही फराळाच्या पदार्थाला चाखायचा नाही, परंतु आता ईश्वरी भरवतीये तर बघा ना, 1-1 2-2 लाडू. म्हणजे ईश्वरी अगं आम्ही तुला अर्णवला एकच लाडू भरवायला सांगितला होता, तू तर 2-2 3-3 लाडू भरवून टाकलेस. असं म्हणून आता सगळेजण तिच्याकडे बघत असतात. तेव्हा ईश्वरी आता लाजते, त्यामुळे मामा म्हणतो की हरकत नाही, 2 काय 4 लाडू भरवलेस तरी कोणीही काही बोलणार नाही, चालू दे तुमचं, असं मामा म्हणतो. त्यानंतर मग अर्णव म्हणतो की मी सिंदोर, मला आणखी एक लाडू भरव. तेव्हा ईश्वरी म्हणते की तसं नाही अर्णव सर, म्हणजे तुम्ही लाडू खाल, परंतु ते जिलेबीचे प्रकरण आठवतं आहे ना, तेव्हा कसं झालं होतं दसऱ्याला, ते तुम्हाला त्रास होईल. तेव्हा तो म्हणतो की नाही मी सिंदोर, मला नाही वाटत की आता मला काही त्रास होईल, मला अगदी सगळं व्यवस्थित बसणार आहे, त्यामुळे तू भरव, काहीच प्रॉब्लेम नाही, तू भरवलंस तरीही. असं आता म्हटल्यावर ईश्वरीकडे तो हसत बघत असतो आणि म्हणतो की मी सिंदोर, यावेळेला ना मी माझं सगळं डाएट वगैरे बाजूला ठेवणार आहे आणि तुझ्या हातचे छान चविष्ट हे फराळचे पदार्थ मी खाणार आहे. आणि असं म्हटल्यावर आता वल्लरी म्हणते की अर्णव बघितलं का. आणि मग ईश्वरीला बघतच अंजली म्हणते की हो ईश्वरी, अगं चिंटू यापूर्वी हे फराळचे पदार्थ खायचा नाही, परंतु आता बघ, म्हणजे ईश्वरी तुझ्यामुळे आपला चिंटू पूर्णपणे बदलून गेला आहे बरं का, आणि याचं सगळं क्रेडिट जातं ते म्हणजे ईश्वरीलाच. तेव्हा आता अर्णव म्हणतो की येस,
म्हणजे यावर्षीची दिवाळी ही काही स्पेशल असणार आहे आणि मिस इंदोरच्या हातचे पदार्थ आहेत, त्यामुळे आणखीनच मजा येते असं तो बोलून दाखवत असतो. आणि ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते, कारण अर्णव हा सगळ्यांकडे खूप अगदी सगळ्यांच्या समोरच ईश्वरीचं भरभरून कौतुक करत असतो आणि मिस इंदोरसारखा फराळ मला कुठेही खायला मिळणार नाही असंही तिला बोलून दाखवतो. आणि मग तेवढ्यातच ईश्वरी ही त्याला लाडू भरवत असताना अर्णव पूर्णच एक लाडू तोंडात घालतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अहो पूर्ण लाडूच तुमच्या तोंडात गेलाय. तेवढ्यातच तिथून ईश्वरी ही अर्णवला लाडू भरवत असतानाच लावण्याचा आवाज येतो. आणि लावण्य ही ईश्वरीला बघते लाडू भरवत असताना, आणि तेव्हा तिला तर खूपच राग आलेला असतो. तेव्हा आता लावण्य येत असताना हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन असा आवाज सगळीजण तिचा ऐकतात आणि अर्णवचा जरासा चेहरा पडतो, कारण लावण्य आलेली असते. मग आता लावण्य सगळ्यांकडे भेटायला येते आणि म्हणते की विश यू ऑल हॅपी दिवाळी. आणि खरं तर मी आज सकाळी सकाळीच इथे आले, कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये माझं तरी कोण आहे ना फॅमिली मेंबर्स, माझे इथे कोणीही फॅमिली मेंबर्स नाही आहेत, त्यामुळे मी माझ्या या माणसांमध्ये दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी आली आहे असं आता ती मुद्दाम बोलून दाखवते. त्यावेळेला मग हे सगळं ईश्वरीचं खरं तर लक्ष असतं. आणि मग ती म्हणायला लागते की ॲक्च्युली त्याचं काय झालं, मी इथे कशाला आली, म्हणजे माझं पहिल्याच वर्षी मी हे लाडू बनवलेत, ॲक्च्युली पहिल्यांदाच बनवलेत मी, त्यामुळे आणि ते परफेक्टही बनलेत, म्हणून मी सगळ्यांना देण्यासाठी आज इथे आले असं लावण्य म्हणत असते. आणि मग ती आता अर्णवला तो लाडू खायला देते की अर्णव सी टेस्ट करून बघ कसं झालं आहे आणि मला सांग. तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली लावण्या त्याचं काय झालं आहे ना, मी आत्ताच मिस इंदोरच्या हातून एकदम 4-5 लाडू खाल्लेत, त्यामुळे आय एम फुल, तू बाकीच्यांना दे ना, हवं तर मी नंतर बघेन असं तो पटकन बोलून दाखवतो. तेव्हा आता वल्लरीला कळतं की लावण्याला राग आलाय, म्हणून वल्लरी म्हणते की अगं लावण्या इकडे दे ना लाडू, मी खाते, बघूया कसा झालाय तो, आण इकडे असं म्हणून ती लाडूचा तो डब्बा घेते. आणि त्याच वेळेला वल्लरी आता तो लाडू खाते आणि तिचं कौतुक करत म्हणते की वा वा, एकदम बढिया लावण्य, एकदमच सुंदर बनवलेस हा लाडू तू, म्हणजे सगळं काही त्याच्यातले चव वगैरे अगदी अप्रतिम, म्हणजे सगळंच कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट झालं आहे, गोडाचं बाकीच्या सगळ्यांचंही, म्हणजे पहिल्यांदा केलेस ना असं वाटलंच नाही का लाडू, एकदम कमाल बनलेत आणि तेही फर्स्ट टाईम इतके छान बनलेत तुझे, खरंच सुग्र नाहीस तू असं म्हणून आता तिचं ती कौतुक करत असते. त्यानंतर मग आता ईश्वरी गप्प बसलेली असते अर्णवच्या, ते लक्षात येत असतं. आणि राकेश म्हणत असतो की चला आता या सगळ्याचा ना काहीतरी उपयोग करून घेतला पाहिजे, म्हणजे ही जी पब्लिक आहे त्यांना माझ्या बाजूने वळवून घेतलं पाहिजे, आता वेळ आली आहे यांच्याबरोबर हातमिळवणी करण्याची असा राकेश विचार करत असतो. तर इथे लावण्याची नुसती चिडचिड होत असते. वल्लरी म्हणते की हे बघ लावण्या, नको काळजी करूस, सगळं काही होईल व्यवस्थित, त्या ईश्वरीचं आपण बरोबर बघूया. तेव्हा आता लगेचच ती म्हणते की बघितलं ना मामी, ARने कसं केलं, त्याने त्याने माझा हातचा लाडू हा खाल्लाच नाहीये, बघितलं ना कसं केलं ते, म्हणूनच मला राग आलाय. तेवढ्यातच आता तिथून राकेश येत असतो आणि राकेश हे सगळं खरं तर बघत असतो. आणि काय चाललंय, कोणत्या विषयावर बैठक चालली आहे असं येऊन तो बघतो. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की मामी, ऐन दिवाळीच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरती हे असं रुसणं हे बरोबर दिसत नाहीये, म्हणजे त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे, हे मला कळतंय आणि ते मला पूर्णपणे समजले देखील आहे. मला कळतंय की सध्या जे काही घरात चाललंय ते तुम्हाला अजिबात आवडत नाही, बरोबर, म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या नवीन सूनबाई आवडलेल्याच नाही आहेत, हे सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा आता वल्लरी हसते आणि म्हणते की खरं तर ना जावई बापू, ती बळजबरीची सूनबाई ही मला आवडत नाही, हे फक्त TV वर झळकायचं बाकी राहिलेलं आहे, बाकी सगळ्यांनाच माहीत पडलेलं आहे की मला ना ती अजिबातच आवडत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, मलाही कळतंय की तुमचं म्हणणं काय आहे ते, म्हणजे कसं आहे ना, अर्णवला आपल्या घराण्याच्या तोलामोलाची, म्हणजे त्याच्या स्टेटसची मुलगी एखादी मिळायला हवी होती असं मलाही वाटतं खरं तर बघायला गेलं. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय का जावई बापू, जे आम्हाला वाटतंय. तेव्हा मग तो म्हणतो की हो, ते मलाही वाटतंय, परंतु काय ना, ते सगळं मी उघड उघड बोलू शकत नाही, किती काही झालं तरीही, कारण या घरात बोलण्याचा अधिकार मला नाही आहे ना, मी जावई आहे, त्यामुळे फार माझ्यावर म्हणजे माझ्या गोष्टींवर कोणीही मनावर घेऊ शकत नाही, त्यामुळे. तेव्हा लगेचच ती म्हणते, म्हणजेच लावण्य म्हणते, पण जीज, मग तुम्ही समजवा ना ARला की ईश्वरी ही त्याच्यासाठी योग्य नाही आहे, तुम्ही समजवलं तर त्याने नक्कीच ऐकून घेतलं असतं. तेव्हा मग तो म्हणतो की तसं आहे ना, की आता मी कसं म्हणालो की या विषयावरती मला इतका बोलण्याचा फार अधिकार नाही आहे, आणि अर्णव पुन्हा मला काही जर बोलेल तर त्या बाबतीतही मला काही माहीत नाही, त्यामुळे मी इतका पटकन या बाबतीत मला निर्णय देऊ शकणार नाही आहे. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की खरं बघायला गेलं तर मलाही हे योग्य वाटत नाही आहे,
आणि जर मी अंजलीशी या बाबतीत बोलायला गेलो तर तिलाही वाईट वाटेल, कारण ना ती या सगळ्याच्या बाबतीत खूप हळवी आहे. तिला खरं तर ईश्वरी आवडते आणि म्हणूनच मला तिचं मन दुखवायचं नाही आहे. म्हणून मी तिला काही असं बोलायला वगैरे जात नाही, कारण माझ्या मनातून खरं तर या सगळ्या गोष्टी नाहीच आहेत. पण काय, अंजलीसाठी मला गप्प बसावं लागतं. तिचा आनंद या सगळ्यामध्ये आहे, म्हणूनच मी पुढे काहीच बोलत नाही किंवा कशालाही अगदी तिच्या टोकत नाही. पण तुमचं म्हणणंही मला पटतंय. पण कसं आहे ना, मी तुम्हाला उघडपणे तर सपोर्ट करू शकत नाही, परंतु अगदी मागून नक्कीच तुमचा वेल विशर म्हणून मी तुम्हाला मदत करू शकेन. या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच मी तुम्हाला मदत करेन, तुमचा एक वेल विशर म्हणून. फक्त ती गोष्ट कोणालाही कळायला नको इतकंच मला वाटतं. तेव्हा मग वल्लरी आणि लावण्या दोघीजणी खुश होतात की आपल्याला आणखी कोणाचा तरी एकाचा पाठिंबा मिळाला म्हणून. नंतर मग आता लगेचच या सगळ्यावरती तो विचार करायला लागतो की चला, मग तुम्ही तुमच्या आता कामाला लागा आणि नका काळजी करू. मी आहे तुमच्या मागे आणि तुम्हालाच तुमची ही खिंड लढवावी लागणार आहे. तुमच्यासोबत मी कायम असणार आहे, हे लक्षात ठेवा. बॅक ऑफ द माइंड हे सगळं असेलच की मी तुमच्यासोबत आहे. फक्त एवढंच आहे की हे सगळं तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लावण्या आणि अंजली ईश्वरी रांगोळी काढत असताना तिच्याकडे येतात. लावण्य म्हणते की हे सगळं काय करत बसलीस तू? आणि हे सगळं जे काही मिरवतेस ना, ते सगळं माझं आहे. माझा नवरा तू चोरलाच माझ्यापासून. म्हणजेच AR हळदीला बसलेला असताना हळदीच्या पाटावरून उठून तो एका मुलीला म्हणजेच तुला घरी घेऊन येतो आणि सांगतो की माझं हिच्यासोबत लग्न झालेलं आहे. ते कितपत योग्य आहे? म्हणजे माझ्या नवऱ्याला तू पळवलंयस. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की हो, अगदी बरोबर. चोर आहेस तू, चोर. म्हणजे लावण्याचा नवरा पळवला आहेस तू ईश्वरी, लक्षात घे, असं आता मामी बोलून दाखवते. त्यामुळे आता हे ऐकल्यानंतर लगेचच ईश्वरीला खूप वाईट वाटायला लागतं आणि मग मामीही तिला खूप बोलून दाखवते. नंतर लावण्य तिला म्हणते की तू हे जर सगळं काही मिळवतेस ना, म्हणजे तुझ्या या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र आणि त्याचप्रमाणे हे कुंकू कपाळावरचं, तेही ईश्वरी माझं आहे. त्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. पण तू ते मिरवतेस असं ईश्वरीला ती बोलून दाखवते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की ताई, असं काहीच नाही आहे, तुम्ही प्लीज समजून घ्या. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अजिबात नाही, हे सगळं ना माझं आहे. आणि लक्षात ठेव ईश्वरी, हे नक्की कधी ना कधीतरी माझं झाल्याशिवाय राहणार नाही. तू माझा नवरा पळवला आहेस आणि ते लक्षात ठेव, मी कधी विसरू शकणार नाही. AR हा कायमचा तुला सोडून माझ्याकडे नक्की येणारच आहे. हे फक्त तात्पुरते दिवसासाठी. तुझ्या किती काही झालं तरीही हे सगळं माझंच असणार आहे, लक्षात ठेव. आणि वल्लरी पण म्हणते की हो, एक दिवस नक्कीच तू या घरातून जाशील आणि अर्णवच तुला स्वतः बाहेर काढेल. असं म्हणून आता त्या दोघीजणी तिथून निघून जातात. ईश्वरीला मात्र वाईट वाटतं. त्यावेळेला आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती तशीच इथे उभी असते. आता नेमकं ईश्वरी पुढे काय करणार आहे? खरं तर हा सगळ्या त्या दोघींचा ईश्वरीला घराबाहेर काढण्याचंच प्लॅन असतं. मग नेमकं ईश्वरी पुढे काय करेल हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.